शकतात आपण बोल बिंदास बोलमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या कृषी विभागाची पोलखोल करतोय आपण। 3-4 भाज्या आहेत, मस्त छान रुचकर जेवण आहे। आपण पाहू शकता हा जामुनचा पदार्थ आहे, खूप छान। म्हणजे या कृषी विभागातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही देणं घेणं नाही। शेतकरी मेला काय जगला काय, जगाच्या पोशिंद्याशी काही घेणं देणं नाही। त्याच्या घरात अख्खं पाणी जरी गेलं तरी काही घेणं देणं नाही आहे, त्याचं शेत पूर्ण वाहून गेलं तरी काही घेणं देणं नाही, परंतु त्यांना रुचकर जेवण पाहिजे। चला 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 बघूया हा व्हिडिओला सर्व महाराष्ट्रात शेअर करा। ही परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचीच नाही तर छत्रपती नाही तर पूर्ण महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे। अरे जनाची नाही तर लाज वाटू द्या मनाची तरी। शेतकरी किती हवालदिल झालाय, अतिवृष्टीने होडपळलाय, घरात पाणी आहे, दारात पाणी आहे, शेतात पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील ही पोलखोल आहे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। लाखो रुपये पगार पाहिजे, शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याला जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे, परंतु या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शेतकरी जगला काय मेला काय याच्याशी काही देणं घेणं नाहीये। वेळेवर यायचं नाही, मात्र पगार मात्र वेळेवर घ्यायची असा मंत्री दत्ता भरणे आपण स्वतःला पार कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून संबोधता। आपण बोल बिंदास बोलच्या माध्यमातून तुमची डोळे उघडतोय। छत्रपती जोशी साहेब आपण कुठे गेलेत कळायला तयार नाहीये। देवेंद्र फडणवीस यांचं हे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये जोशी साहेब पण गायब आहेत। अत्यंत कृषी मंत्री दत्ता भरणे आपण फार मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतात की आमचा प्रत्येक कृषी विभागातला अधिकारी बांधावर आहे, परंतु बांधावर नाही आहे, इथं ताव मारताना आपल्याला दिसतोय। शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पोलखोल करणार आहोत, ती म्हणजे आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांची। दत्ता भरणे यांनी पदभार घेतल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यालय राम भरोसे आहेत। आपण पाहणार आहोत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहराचं। अनेक आमदार आणि अनेक खासदार आहेत या जिल्ह्याला लाभलेले, अनेक मंत्री देखील आहेत। पालकमंत्री संजय शिरसाट देखील इथले पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघाच्या कार्यकाळामधलं हे कार्यालय आहे। आपण वास्तव दाखवणार आहोत या कार्यालयाचं। इथूनच जर सुरुवात केली, ही पूर्ण शाखा आहे, इथून खुर्ची रिकामी आहे पूर्णतः। बोल बिंदास बोल मध्ये आपण सर्व कार्यालयाची पोलखोल करणार आहोत। आपण पाहूया ही इथं कृषी विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाची आपण पोलखोल करतोय। 11 वाजताय जवळपास, पूर्ण कार्यालय राम भरोसे आहे। लाखो रुपये पगार लागतोय, परंतु खुर्चीवरती काटे आहेत। या खुर्चीला झालंय का बघू शकता, तिचं कापड पण निघालेलं नाही। नव्या खुर्ची आहेत, नव्या खुर्चीवर नवे माणसं बसायला पाहिजे, हे जुने माणसं निलंबित व्हायला पाहिजे। वास्तव दाखवतोय आपण बोल बिंदास बोलच्या माध्यमातून ही पोलखोल करतोय। हे एकमेव अधिकारी आहे, तुमचं खूप खूप अभिनंदन दादा। 9:45चा वेळ आहे, तुम्ही आलात, बाकी कर्मचारी कुठे हरवले? येतील सर। कधी कधी म्हणजे पाहू शकता, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे हे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी अधिकारी कार्यालय। जर कृषी अधिकारी कार्यालयात जर कर्मचारीच हजर नसतील तर शेतकऱ्याच्या बांधावर कृषी सहाय्यक असतील, बाकी तालुका कृषी अधिकारी असतील, कधी राहणार आहेत? अत्यंत दुर्दैवी घटना आहे। पोलखोल करतोय आपण पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी अधिकारी यांची। जिल्हा कृषी अधिकारी तातडीने निलंबित झाले पाहिजे। वास्तव दाखवतोय आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील हे वास्तव आहे। पीएम किसान कक्ष आहे, पीएम किसान कक्षामध्ये कुणी थोरात नावाचे आर्य थोरात आहेत, बिलकुल विराजमान नाही आहे। अरे थोडी तरी लाज बाळगा। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अक्षरशः पाणी गेलाय, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, शेतकरी होताचा नव्हता झालाय, पूर्ण शेतकरी कंगाल झालाय। माझ्या बळीराजावर एवढं दुःखाचं सावट असताना कुणी इथं नाही आहे। बघू शकता तंत्र अधिकारी बिलकुल नाही आहेत। या संपूर्ण खुर्च्या इथून तिथून खाली आहेत। आपण बघू शकता आरपी कारले म्हणून तंत्र विस्तार अधिकारी आहेत, त्यांची खुर्ची पूर्णतः खाली आहे। अरे माझा बळीराजा अत्यंत तुम्हाला पोटतिडकीनं जगण्यासाठी लाखो रुपयाची पगार देतो, तो आज हवालदिल झालाय। त्याच्या पूर्ण शेतामध्ये घरामध्ये पाणी साचलंय। बघू शकता आपण एबी पवार म्हणून आहे, बिलकुल हजर नाहीत। या खुर्च्या बघता, इतकी आलिशान खुर्ची आहे, ही कमीत कमी 10,000 रुपयाची खुर्ची असेल। अरे यांना अशा खुर्च्या द्यायची काय गरज आहे जे वेळेवर येत नाहीयेत? जर 11 वाजेपर्यंत यांना भान नसेल, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। कृषी मंत्री या सर्वांना निलंबित। काय सर तुम्ही एवढे कर्तव्यदक्ष का कर्मचारी झालात? येता बाकीच्यांना बंधन का नाहीये? चला तुमचं अभिनंदन आहे। तुमच्या सारख्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना गरज आहे, बळीराजाला गरज आहे। आपण बघू शकता
पूर्ण खुर्च्या खाली आहेत. BM जोशी साहेब आपण कुठं गेलेत कळायला तयार नाहीये. देवेंद्र फडणवीस यांचं हे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये जोशी साहेब पण गायब आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आपण पूर्ण पोल करतोय. बघता जिल्हा गुन्हे नियंत्रण निरीक्षक यांच्या याला तर एक नाही दोन कुलूप लावले गेले आहेत. अत्यंत ही पोलखोल आहे. बोल बिंदास बोलच्या माध्यमातून आपण ही पोलखोल करतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालय हे राम भरोसे आहे. राम भरोसे कार्यालयामध्ये कोणीही कर्मचारी इथं हजर नसताना आपल्याला दिसत आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जे कर्तव्यात कसूर करणारे लाखो रुपये पगार घेणारे कर्मचारी निलंबित झाले पाहिजे. आणि दत्ता भरणे आपण कृषी मंत्री आहात. उघड्या डोळ्यांनी पहा आपल्या परिसराला. अत्यंत लाजवेल मनाला लाजवेल. बघू शकता 1 2 3 4 5 टेबल आहेत. हे काका हजर आहेत. यांचं खूप खूप अभिनंदन आहे. काय काका आपण इतक्या सकाळी सकाळी लगे वेळेवरच आलात. तुम्हालाच पोट आहे तुमचाच परिवार आहे का बाकीच्यांचा नाहीये? येऊ लागले म्हणूनच का आता इथं येतं अंगठा आहे. मग अंगठा तुम्ही लावला का? लावला या मशीनला. मग बाकीच्या अंगठे रोज लेट येतात. इथं फोटो दिसतो बघा. इथं फोटो दिसतो. ही मशीन आहे आणि या मशीनवरती लेट आल्यानंतर कृषी अधिकाऱ्याला दिसत नाहीये का? कृषी मंत्री बघा इथं मशीन असून देखील मशीनला जुमानत नाही. कायद्याला जुमानत नाही. नियमाला जुमानत नाहीये. मनमर्जीप्रमाणे हा कारभार चालू आहे. बोल बिंदास बोलच्या माध्यमातून ही पोलखोल आहे. आपण बघू शकता या ठिकाणी खुर्ची अधिकाऱ्यांची आहे. या अधिकारी बघता किती आलिशान खुर्ची आहे. मस्त पैकी लगे छान पैकी खाली जरासाही मळ नाही लागला पाहिजे. अरे शेतकऱ्याच्या अंगात तोंडात पाणी गेलाय. कित्येक शेतकरी मृत्युमुखी पडलेत. जनावर मृत्युमुखी पडलेत. आणि तुम्ही ज्या टेबलवर तुम्हाला शेतकऱ्याचं भलं करण्यासाठी ठेवलंय तुम्ही विराजमान नाही. लेखा शाखा आहेत. या ताई या भगिनी मात्र कर्तव्य पार पाडताना आपल्याला दिसत आहे. खूप खूप अभिनंदन आहे ताई. तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष महिला वेळेवर येतात आणि आपली कर्तव्य पार पाडतात. अभिनंदन आहे. बाकी कर्मचारी येत नाही. काय ताई 11 वाजताय बाकी कर्मचारी नाही येत. तुम्हीच का आलात? तुम्हाला संसार आहे. शेतकऱ्याबद्दल पोटतील काय? कोणीच नाहीये कारड्यात. तुम्ही आहात. तुमचं अभिनंदन आहे. या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं अत्यंत दुर्दैवी घटना आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. परंतु कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या कृषी विभागाची निवड करण्यात आली तो कृषी विभागच आज झोपी गेलेला आहे. लाखो रुपयाचं मानधन असून कृषी विभाग असून ताप नसून संताप अशीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगर याची आस्थापना शाखा आहे. या शाखेत पगार पाणी वेळेवर येणं जाणं आणि कर्तव्यास कसूर केल्या प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करणं अशा कारवाया अवलंबल्या जातात. इथं सुरुवात केली. हा टेबल आहे. टेबल या टेबलवर कोण आहे महोदय काय कळायला तयार नाही. नाव नाही फलक नाही. हे भाऊ हजर आहेत. अभिनंदन आहे. आपण बघू शकता हे सर हजर आहेत. बरं राठोड साहेब तुमचं अभिनंदन आहे. तुमच्यासारखे अधिकारी या शेतकऱ्यांना लाभावे आणि प्रत्येक टेबलवर बसावे. आपण पाहू शकता हे भाऊ हजर आहेत. यांचं अभिनंदन आहे. बडोददार आहेत हे हजर आहेत इथं. परंतु इथले जे आहेत खडतरे साहेब हे इन्चार्ज आहे वाटतंय पण ते हजर नाही आहेत. मात्र खुर्च्या फार आलिशान दिलेल्या आहेत. आलिशान खुर्च्या आहेत. अरे आलिशान खुर्च्यावर बसताना तरी स्वतःची लाज वाटली पाहिजे. स्वतःची लाज वाटली पाहिजे. जी पगार घेतोय आपण ज्या शेतकऱ्यावर संकट आसमानी संकट आलेलं आहे त्या शेतकऱ्यासाठी आपण तरी वेळेवर आलं पाहिजे अशी मनस्थिती का नाही आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये आपण आता येऊन पोहोचलो आहोत आणि बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आपण पोलखोल करतोय जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संलग्न. या ताई हजर आहेत. हे भाऊ हजर आहेत. यांचं अभिनंदन आहे. हे कर्मचारी हजर यांचं अभिनंदन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प शाखा प्रमुख आहेत. यांची खुर्ची मात्र खाली आहे. आपण बघू शकता या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाची आपण पोलखोल करतोय. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आसमानी संकट थैमान घालतंय. शेतकरी हवालदिल झालेला आहे. पूरग्रस्त परिस्थिती आहे. अतिवृष्टीने पूर्ण होरपळून गेलाय शेतकरी राजा माझा बळीराजा. RG देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची पोलखोल आहे. अत्यंत बघू शकता आलिशान खुर्च्या आहेत. आलिशान कार्यालय आहे. एकदम बघू शकता आतमध्ये गेल्यानंतर इतका सुंदर सुगंध या कार्यालयातून दरवळतोय आम्हाला. परंतु या सुंदर दरवळणाऱ्या कार्यालयामध्ये जिल्हा कृषी अधिकारी कुठे आहेत माहिती नाही आम्हाला. परंतु त्यांचे कर्मचारी अधिकारी कार्यालयात हजर नाहीये. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लघुलेखक कक्ष हे तर बंदच आहे. म्हणजे खुर्च्यामध्ये तर रिकाम्याच असतील. या शाखेत फक्त एकच कर्मचारी आहेत. एकच कर्मचारी आहेत. बाकी कर्मचारी हरवलेत. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाची पोलखोल बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आहे. पूर्ण बघू शकता कृषी मंत्री दत्ता भरणे
आपण स्वतःला पार कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून संबोधता, आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून तुमची डोळे उघडतोय, छत्रपती संभाजीनगर शहरातील वास्तव आपण दाखवतोय। आपण बघत आहात हा पूर्ण परिसर आहे, एएसपी आयएसपी कक्ष पूर्णतः बंद आहे, लॉक केलेला आहे। इथं बघता आपण बिंदास बोलमध्ये अत्यंत खळबळजनक पोलखोल करणार आहोत। सध्या शेतकरी हवालदिल झालेले, अतिवृष्टीने परेशान आहे, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आहे, घरात पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे, हाहाकार माजलेला आहे। विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर, इथनं विभागीय कार्यालय मराठवाड्याचा कारभार आखला जातो, जालना, औरंगाबाद, बीड सारख्या जिल्ह्याचा। आपण त्या कार्यालयाची वस्तुस्थिती दाखवणार आहेत। दत्ता भरणे कृषी मंत्री आहेत, इनाम दस्तार म्हणून आहेत, ते सेवानिवृत्त झालेले आहेत। सेवानिवृत्तीनंतर अशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बघू शकता आपण कृषी विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी सेवानिवृत्त झाले। महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ओला दुष्काळ पडलेला आहे, अतिवृष्टी झालेला आहे, शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे, परंतु कृषी विभागीय कार्यालयामध्ये अशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था आहे। इथे कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपण पाहू शकता। या ठिकाणी प्रत्येक मेनू दाखवता, 3-4 भाज्या आहेत, मस्त छान रुचकर जेवण आहे। आपण पाहू शकता हा जामुनचा पदार्थ आहे, खूप छान। म्हणजे या कृषी विभागातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही देणं घेणं नाही, शेतकरी मेला काय जगला काय, जगाच्या पोशिंद्याशी काही घेणं देणं नाही आहे, त्याच्या घरात अख्खं पाणी जरी गेलं तरी काही घेणं देणं नाही आहे, त्याचं शेत पूर्ण वाहून गेलं तरी काही घेणं देणं नाही, परंतु त्यांना रुचकर जेवण पाहिजे। काय काका, कसं वाटतंय जेवण आहे खाऊन? छान आहे जेवण, चांगलं आहे। तुम्ही कोणत्या पदावर विराजमान आहात? सेवानिवृत्त आहात का? तुम्ही कृषी विभागात आहात? बरं, छान वाटतं जेवण खाऊन? ताव मारला का नाही जेवणावर? केलं का? छान जेवण आहे। शेतकरी संकटात आहे, अशा वेळी काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यासाठी? बरं, हे आता कमीत कमी 20-30 हजार 50 हजार खर्च असेल, तेवढाच जर शेतकऱ्याच्या साठी जर दिला असता तर बरं नसतं झालं असं वाटतं, हा ना? बरं, आपण सगळ्याशी संवाद साधणार आहोत। काय साहेब, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आहे? सर, आम्ही मीटिंगला जे आलो सगळी माहिती करायला 9 वाजता आलो। बरं, आणि हे पिकवलेलं धान्य जे शेतकऱ्यांनी पिकवले, शेतकऱ्यांनी, आणि तेच खातो, त्याची किंमत हे अन्नातून शेतकऱ्याच्या कष्टाचीच होते। परंतु आज या कार्यालयामध्ये शेतकऱ्याच्या पोटात घास नाही आहे, परंतु 4-4, 3-3 भाज्या जामुनपासून सगळे आहेत, आणि विभागीय कृषी कार्यालयात हा कार्यालय जेवणावर ताव दिला जातोय। शेतकऱ्यांच्या कष्टासाठी याच्यासाठीच राबलेला माणूस आज सेवानिवृत्त होते। बरं, त्याच्या निमित्ताने त्यांनी स्नेहभोजन ठेवले। बरं, हे जर स्नेहभोजन, काम करतो शेतकऱ्यांसाठी। बरं, हे स्नेहभोजन शेतकऱ्यासाठी खर्च जर त्याच्या तिजोरीत टाकला असता, एखाद्या शेतकऱ्याला दिला ते आम्ही करू ना, आमचा पगार देऊ, दिलेला पण आहे आमचा एका संघ बरं, पगार दिला, आणखी पण देऊ, शासनाने पगार देऊ। आपण इथले काही कर्मचारी आहे। काय साहेब, कसं वाटलं जेवण आजचं? जेवण आहे, उपास आहे का? कसं वाटलं जेवण साहेब आजचं? रुचकर जेवण? मी जेवलोच नाही, जेवणार असाल ना आता? बरं, कसं वाटतं साहेब जेवण आजचं? कॉमेंट द्यायची नाही मला, नाही, शेतकरी वरपळला आहे, अतिवृष्टी आहे, ओला दुष्काळ आहे, कॉमेंट नाही द्यायची। कोण सेवानिवृत्त झालेला आहे? कोण आहेत ते? कोण आहेत? निर्माण झाला असता हा जो खर्च आहे, तो खर्च जर शेतकऱ्यासाठी जर तुम्ही केला, जिल्हा अधिकारी बी नाचतायत तिथले, आणि इथं तुमचा हा कार्यक्रम आहे, त्यांनी स्टेजवर जाऊन शांत व्हा असं केलेलं आहे। ते त्याला नाचलं म्हणून त्याची प्रसिद्धी झाली। निगेटिव्ह बघा, तुमची माझ्या समोर इज्जत केव्हा होईल? तुम्ही निगेटिव्ह न करता जी वस्तुस्थिती त्यावेळेस नाही, निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह करू। तुम्ही जे शेतकऱ्यासाठी केलं त्याचे पॉझिटिव्ह, पण आजचा जो कार्यक्रम आहे खर्च किती आला? 3 दिवस आमच्या गावच्या लोकांना आम्ही जेवण दिलेलं आहे, आम्ही 3 जणांनी। नाही साहेब, खर्च किती आला? ऐका ना, खर्च किती आला आजच्या कार्यक्रमाला? बिलकुल बोलायचं नाही त्या विषयावर। हे माझ्याकडून म्हणजे हे आहे, काय म्हणजे त्याला प्रेमाचं भोजन आहे, त्याला खर्च व्याख्या करायची नाही। आपण बघता काही कमेंट यावर द्यायला तयार नाहीये, आम्ही जेवणार नाहीये, कारण काय आहे, ऐका ना दादा, आम्ही जेवणार यासाठी नाहीये, ऐका ना, शेतकरी भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, आणि कृषी प्रधान देशातील शेतकरी हवालदिल झालेला आहे, आसमानी संकट थैमान घालतंय, आणि कृषी मंत्री दत्ता भरणे आपण फार मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतात की आमचा प्रत्येक कृषी विभागातला अधिकारी बांधावर आहे,
परंतु बांधावर नाही आहे. इथं ताव मारताना आपल्याला दिसतोय. सेवानिवृत्त होताना कशा पद्धतीनं मेजवानी जेवणाची इथं आहे आपण बघितलेलं आहे. यावर काय व्यक्त व्हाल तुम्ही हे ठरवा. आपलं बोलबिंदास बोलमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरचा उपविभागीय अधिकारी कृषी अधिकारी कार्यालयाचा हा फलक आहे माझ्या पाठीमागे पाहतात. आपण बोलबिंदास बोलमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या कृषी विभागाची पोलखोल करतोय आपण. कृषी विभागामध्ये आता सकाळचे जवळपास 10:30 वाजताय आणि 9:45ची वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये कर्मचारी अधिकारी इथं खुर्चीवर विराजमान आहेत का याचं वास्तव दाखवतंय. संपूर्ण मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवलेला आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. ज्या शेतकऱ्याच्या साठी हे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये कर्मचारी हजर आहेत का आपण हे दाखवूयात. आपण आता आलेलो आहोत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत. या उपविभागीय अधिकारी कृषी अधिकारी कार्यालयाचं हे या ठिकाणी बंद आहे. मध्ये खाली खुर्च्या आहेत या ठिकाणी. आपण 10:30 वाजले पोलखोल करतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील कृषी उपविभागीय अधिकारी कार्यालयात. इथले आमदार असतील खासदार असतील प्रत्येकांनी हे बघितलं पाहिजे. या खुर्च्या पूर्णतः रिकाम्या आहेत. आता शेतकरी संकटाच्या विळख्यात आहे, चक्रव्यूहामध्ये आहे, परंतु त्या शेतकऱ्यांसाठी इथला कोणताही कर्मचारी अधिकारी या खुर्चीवर विराजमान नाही. आपण बघू शकता या खुर्चींना अक्षरशः काटे लागलेले, निवडुंगाचे लागलेत, कार्बिटीचे लागलेत का बाबळीचे लागलेत. एकही कर्मचारी या कार्यालयामध्ये हजर नाहीत. एकही बघू शकता आपण इथं कर्मचाऱ्यांचा पूर्ण राम भरोसे कार्यालय आहे. हे कर्मचारी इथं आलेले आहेत. बघू शकता पूर्ण खुर्च्या खाली आहे. 10:30 वाजून गेलेले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. आपण जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांचीच पोलखोल केली होती. त्यांच्या कार्यालयात जाऊन वास्तव दाखवलं होतं. जिल्हा अधिकारी या जिल्ह्याचे प्रथम नागरिक आहेत. तेच जर कार्यालयात त्यांच्याच कार्यालयात नसतील कोणी कर्मचारी तर या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचं वास्तव दाखवतं आपण. छत्रपती संभाजीनगर शहरातील ही पोलखोल आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लाखो रुपये पगार पाहिजे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शेतकरी जगला काय मेला काय याच्याशी काही देणं घेणं नाहीये. वेळेवर यायचं नाही, मात्र पगार मात्र वेळेवर घ्यायची असा अनावगोंदी कारभार या छत्रपती संभाजीनगर शहरातील अधिकारी यांच्या वतीनं चालू आहे. आपण बघू शकता श्रीमती अश्विनी लक्ष्मण पठारे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी आहेत. त्यांची खुर्ची पूर्णतः रिकामी आहे. वरती फॅन बघू शकता आपण. फॅन मात्र चालू आहे, लाईट मात्र चालू आहे. इथं सर्व काही राम भरोसे कार्यालय आहे. आपण पुढेही पुढचं कार्यालय बघूयात काय परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी उभा आहोत ते प्रकल्प संचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा हे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये आपण बघूयात की ज्या कार्यालयावर लाखो रुपये खर्च केला जातो कृषी विभागाच्या वतीनं त्या कार्यालयात कर्मचारी एकही नाहीये. जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. कृषी मंत्री दत्ता भरणे आपल्या काळामध्ये ही अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या साठी ही टेबल आहेत, ह्या आलिशान खुर्च्या आहेत, सर्व फॅन चालू आहेत, परंतु या कार्यालयामध्ये एकही अधिकारी नाही, एकही कर्मचारी नाही. इथं बघू शकता अनिल सुमन एकनाथ साळुंके म्हणे नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प जिल्हा अंमलबजावणी कक्ष आहे. अंमलबजावणी कक्षाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना एकच फक्त आहेत. यांचं खूप खूप अभिनंदन आहे. आपण बघू शकता इथं 10:30 वाजून गेलेले आहेत. काय नाव आपलं? तुम्ही एकटेच कस काय, बाकी कुठं हरवले? उत्तर नाहीये. चला येतील. अच्छा चला 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 बघूया हा व्हिडिओला सर्व महाराष्ट्रात शेअर करा. ही परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचीच नाही तर छत्रपती नाही तर पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे. अरे जनाची नाही तर लाज वाटू द्या मनाची तरी. शेतकरी किती हवालदिल झालाय. अतिवृष्टीनं होळपळलाय. घरात पाणी आहे, दारात पाणी आहे, शेतात पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहराचं इथं किती कर्मचारी हजर आहे बघूया आपण. इथं कर्मचारी काका आहेत. अभिनंदन आहे काका तुमचं. एकटेच कस काय एवढं कर्तव्य पार पाडताय. बघू शकता इथं वैशाली शांताबाई नायक पवार म्हणून आहेत. त्यांच्या कार्यालयामध्ये फॅन चालू आहे, ट्यूब चालू आहे, परंतु या खुर्चीवरती ताई देखील विराजमान नाही आहे. अरे काय कुठं नेऊन ठेवताय तुम्ही माझ्या महाराष्ट्राला? महाराष्ट्रातले शेतकरी होरपाळताय एकीकडे आणि तुम्ही आलिशान
खुर्चीवर विराजमान दिसत नाहीये. बघू शकता सर्वच्या सर्व खुर्च्या पूर्णतः खाली आहेत. दत्ता भरणे कृषी मंत्री यांची ही पोलखोल आहे. आपण बघू शकता या कारणामध्ये फक्त एक काका हजर आहेत. अभिनंदन आहे यांचं. असे कर्मचारी वेळेवर प्रत्येक जणांनी यायला पाहिजे. 11:15 वाजताय, कोणी नाही आहे.